नमस्ते. नमस्कार. मी रुपेश गालमे, फॉरेजन सीड्स प्रतिनिधी. तर आता आपण इथं शिर्डी च्या जवळ आलेलो आहे. तर आपले जे शेतकरी आहेत शरद मोराडे त्यांनी आपलं शुगर बाउल जे फोडर बीट येतं, तर ते त्यांनी त्यांच्या शेतामध्ये केलेलं आहे. तर आपण त्यांच्याकडून आधी त्यांचा परिचय जाणून घेऊया आणि त्यांना शुगर बाउल कसं वाटलं ते पण त्यांच्याकडून माहिती घेऊया. माझं नाव शरद आप्पासाहेब मोरादे, राहणार खडकेवाकी, शिर्डीपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. तर मी शुगर बाउल हे बीट लावलेलं आहे. जानेवारीत लावलेलं आहे, तरी ते थंडीत जर असतं, तरी अजून फरक झाला असता. तिची साईज 4 ते 5 किलोपर्यंत आहे. हे गाय हे आवडीनं खात्या. हे केवळ घास नाही खाणार, पण हे सगळ्यात जादा आवडीनं खात्या. दुसरी गोष्ट म्हणजे बाकीचं जे बीट आहे, त्यापासून ॲसिडिटीचं प्रमाण जादा असतं. 1 ते 2 किलो घालतो, पण याच्यापासून आपल्याला ॲसिडिटी होत नाही. दूध सरासरी गायींचं मेंटेन राहतं. फॅट एसनेतला पण टिकून राहतं आणि याचा कालावधी 2 महिन्यात येतो आणि टिकवण्याची क्षमता सुद्धा याची 2.5, 3, 4 महिने ते राहतं. त्या जरी जमिनीत राहिलं, त्यापासून त्याचं काहीही खराब होत नाही. तर त्याला पाणी दिल्यानंतर ते आहे तसंच टवटवीत राहतं. बाकीचा कोणता चारा घेतला आपण, तर तो त्याचं हे झाल्यानंतर ऑटोमॅटिक खराब होणार, जळून जाणार. तसं यात काहीही होणार नाही आणि याच्यात उत्पादन म्हणजे कमी याच्यात आपण ज्यादा काही गायनला चांगलं आहे उत्पन्नासाठी. तुम्ही बघू शकताय आज 16 मे 2026 तारीख आहे. तरी सुद्धा मे महिन्यामध्ये एवढ्या कडक टेम्परेचर मध्ये जवळजवळ आज जर टेम्परेचरचा आपण विचार केला तर या भागात 40 ते 42 टेम्परेचर आहे. तर तरी सुद्धा आपल्या ज्या फोडर बीटची जी क्वालिटी आहे शुगर बाउलची, तर क्वालिटी कुठेही कमी झालेली नाहीये. एक एक बीट हे 5 किलोचं बीट आहे. तर मी सर्व शेतकरी बांधवांना एवढं सांगू शकतो, जर तुम्ही तुमच्या गाई म्हशींना जर जनावर बीट खाऊ घातलं तर ह्याच्यापासून तुम्हाला जे सेकंडरी न्यूट्रिएंट आहेत कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, आयर्न, फॉस्फरस, तर ह्याची जी कमतरता असेल ती तुमच्या जनावरांमधून भरून निघेल. प्लस तुमच्या दुधामध्ये वाढ झालेली दिसेल गाई म्हशीच्या. नंतर फॅट एसएनएफ ह्याच्यामध्ये वाढ झालेली दिसेल. प्लस ह्याच्यात साखरेचं प्रमाण असल्यामुळं जनावरांना खाण्यासाठी पण हे गोड लागतं. प्लस ह्याचं अजून एक दुसरं वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं तर हे जनावरांचं रक्त वाढवायचं पण काम करतं. तर मी सर्व शेतकरी बांधवांना एवढं सांगू शकतो की तुम्ही जास्तीत जास्त शुगर बाउल या फोडर बीटचा वापर करून तुमचे जनावर स्वस्थ आणि निरोगी ठेवा.